नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण गाव भागातील मंत्रा सिटी रोड या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जर आपण पाहू शकता, आज 2 ऑगस्ट 2026 आज एका मराठी व्यावसायिकाने आज एका वेगळ्या अशा व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. आपण नक्की कोण व्यावसायिक आहे आणि नक्की कोणता व्यवसाय आहे त्याच्याबाबतची अधिक माहिती लवकरच जाणून घेणार आहोत. खाली घ्यायचं का नाही सर नमस्कार. नमस्कार. आज आपले जे काही सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी एक छानसा नवीन व्यवसाय सुरुवात केलेली आहे. काय ओळख सांगणार, काय शुभेच्छा द्याल आपण? मी संदीप कदम, वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका अध्यक्ष. खऱ्या अर्थानं आज तळेगाव या ठिकाणी आमचे सहकारी तळेगाव नगरीचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं एक व्यवसायाला सुरुवात करत असताना मी पण एक व्यावसायिक आहे, माझा हॉटेल व्यवसाय आहे आणि छोट्यातून छोट्या व्यवसायाला सुरुवात कशी करावी आणि हा त्यांचा एक छोटासा प्रयत्न याच ठिकाणी दिनेश गवई यांचा आहे. सम्राट चहा म्हणून त्यांनी आपल्या एका व्यवसायाची ओळख निर्माण केलेली आहे. खऱ्या अर्थानं त्या व्यवसायाला वंचित परिवाराकडनं असेल किंवा तळेगाव नगरीच्या वतीने असेल, आम्ही भरघोस अशा शुभेच्छा देणार आहे. कारण व्यवसायातूनच माणूस मोठा होतो आणि त्या व्यवसायाला आमच्या सर्व परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार. आज सम्राट चहा व वडापाव या व्यवसायाचं दिनेश गवई यांनी सुरुवात केलेली आहे. नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. त्यांना मी स्मारकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. दिनेश गवई तळेगावकरासाठी नवीन नाहीत आणि त्यांचा हा पहिला व्यवसाय नाही आहे. सुरुवात त्यांनी म्हणजे व्यवसायाचं त्यांना ज्ञान आहे. पेंटिंगच्या व्यवसायापासून त्या नवीन व्यवसायाकडे त्यांनी झेप घेतलेली आहे. त्यांचा हा उद्योग चांगल्या भरभराटीत जावं अशी मी विनंती करतो, शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीने उत्तम क्वालिटीचं पदार्थ ठेवून ग्राहकाची चांगल्या पद्धतीने सेवा करावी ही सदिच्छा. ओके सर, नमस्कार, काय सांगाल आपण? मी सचिन भालेराव, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका सचिव. आज सम्राट व चहा वडापाव सेंटर आमचे मित्र व तळेगाव दाभाडे शहराचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आदरणीय दिनेश गवई साहेब यांनी आज एक नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. त्याचा प्रवास बघितला तर ऑलरेडी पेंटिंगच्या व्यवसायामध्ये आहे आणि तिथे चांगले सेटल आहे. आता तसंच आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून और त्यांना शुभेच्छा पण देतो की येणाऱ्या दिवसात त्यांचा जो चहा वडापाव सेंटरचा जो बिझनेस आहे तो भरभराटीचा जावो. आणि जर ह्या बिझनेसमध्ये त्यांना सस्टेन करायचं असेल तर सर्वात पहिले जे आहे कस्टमरची चव म्हणजे प्रोडक्टची चव चांगली असली पाहिजे, रेट व्यवस्थित ठेवले पाहिजे आणि स्वच्छता. हे जर ह्या नियमाचं त्यांनी जर कडेकोट पालन केलं तर नक्कीच त्यांच्या बिझनेसमध्ये त्याला सक्सेस भेटेल आणि पुढील व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. सांगाल आपल्याला काय शुभेच्छा द्याल? हे आमचे मित्र श्री दिनेश गवई यांनी आज सम्राट चहा व वडापाव यांनी स्टॉल आज ओपनिंग केले आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. हर कोई धंदा छोटा नाही होता हे त्यांनी वाक्य लक्षात ठेवून अजून जोमाने काम करावं एवढंच बोलतो. बरं, आणखी एक प्रश्न आहे की आज 2 ऑगस्ट जागतिक मैत्री दिन आहे. आपण सर्व मित्र त्यांना चांगल्या शुभेच्छा देतात, तर काय मैत्रीबद्दल काय सांगू शकाल आपण एखादं वाक्य? मैत्रीच्या दुनियेतले खास माणूस आहे आणि त्यांच्या अर्धरात्र जरी फोन केला तर आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करतो, ते पण आम्हाला करतात आणि मैत्री आम्ही अशीच कायम ठेवू. ओके सर, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे.